नमस्कार, मी सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या बनवणार आहोत। छान खमंग आणि खुसखुशीत या कापण्या बनवून तयार होतात। चवीला एकदम मस्त लागतात, बनवायला पण खूप साध्या आणि सोप्या आहेत। चला तर गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहूया। आता सगळ्यात आधी काय करूया, गुळाचं पाणी तयार करून घेऊया। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेला गूळ टाकूया। तर गूळ किसूनच घ्या, म्हणजे मग तो पाण्यामध्ये लवकर विरघळला जातो। आता याच वाटीने मोजून अर्धी वाटी गरम केलेलं पाणी यामध्ये टाकूया। मिक्स करून घेऊया। गूळ नेहमी किसूनच घ्यायचा, म्हणजे मग तो पाण्यामध्ये लवकर विरघळला जातो। आणि गरम पाण्यामध्येच गूळ जर का विरघळून घेतला तर कापण्या पण छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात। तर हे पहा, गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे। यामध्ये गुळाच्या गाठी बिलकुल राहिलेल्या नाहीयेत, अगदी व्यवस्थित गूळ आपला विरघळलेला आहे। आता हे गुळाचं पाणी थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि एक परात घेऊया। या परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकूया। गुळाच्या पाण्यामध्ये मावेल इतकं आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत, त्यामुळे गरज वाटली तर आणखीन पिठाचा वापर आपण करूया। पण सुरुवातीला मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ टाकूया। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ टाकूया। ज्वारीच्या पिठामुळे आणि बेसन पिठामुळे कापण्या छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात। तुम्ही इथे ज्वारीचं पीठ नाही वापरलं तरी चालेल, कारण बेसन पिठामुळे सुद्धा कापण्या छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात। त्यानंतर या पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकूया, कारण जरी गोडाचा पदार्थ असला ना तरी थोडंसं का होईना मीठ टाकायचंच, त्यामुळे काय होतं तर पदार्थाला खूप छान चव येते। आता हे सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कडकडीत गरम केलेलं 3 चमचे तेल टाकूया। आता तेल गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया। चमच्याने तेल पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकूया। त्यानंतर अर्धा चमचा कच्ची बडीशेपची पूड टाकूया आणि अर्धा चमचा सुंठ पावडर टाकूया। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी जायफळ किसून टाकते। कारण हा गूळ घालून केलेला पदार्थ आहे, तर गुळाच्या प्रत्येक पदार्थामध्ये थोडीशी जायफळ किसून टाकली ना तर त्या पदार्थाला खूप छान सुगंध पण येतो आणि चव पण खूप छान येते। आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दोन्ही हाताने हे पीठ असं चोळून घेऊया, म्हणजे मग पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जाईल आणि मग आपल्या कापण्या छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतील। तर पहा, दोन्ही हाताने हे पीठ मी असं छानपैकी चोळून घेतलेलं आहे। आणि हे पहा, पिठाची अशी मूठ वळते, याचा अर्थ तेलाचं प्रमाण पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे। आता यामध्ये हे गुळाचं पाणी टाकूया आणि हे पाणी गाळून घेऊया, म्हणजे मग गुळामध्ये काही कचरा असेल तर तो गाळणीमध्ये गाळला जाईल।
मिक्स करून घेऊया। तर पहा हे मिश्रण जे आहे ते खूप पातळ झालेलं आहे। आता यामध्ये आपण आणखीन गव्हाचं पीठ टाकूया। जसं सुरुवातीला मी म्हटलं, जेवढं गुळाचं पाणी आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता यामध्ये मी आणखीन गव्हाचं पीठ घेते। तर आणखीन मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण संपूर्ण 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं नाही, गरजेनुसारच टाकूया। सुरुवातीला अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेते, मिक्स करून घेऊया। पीठ अजूनही सैलसरच आहे, त्यामुळे यामध्ये मी हे राहिलेलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकते। मिक्स करून घेऊया। तर पहा पीठ अजूनही सैलसरच आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी गव्हाचं पीठ ॲड करते। थोडं थोडंसं टाकूया, एकदम टाकायला नको। हे राहिलेलं पीठ सुद्धा यामध्ये ॲड करते। मिक्स करून व्यवस्थित मळून घेऊया। तर पहा इथे मला संपूर्ण 2.5 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेलंय। जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना, त्याच पद्धतीने हे पीठ छान घट्टसर मळून घेतलेलं आहे। पीठ खूप सैलसर पण मळायचं नाही आणि खूप घट्ट पण मळायचं नाही। जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना, त्याच पद्धतीने हे पीठ सुद्धा मळून घ्यायचंय। आणि आता या पिठावर झाकण ठेवून हे पीठ साधारण 10 ते 15 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून देऊया। आणि आता 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। पिठावरचं झाकण काढूया, पुन्हा एकदा थोडंसं मळून घेते। आणि आता लगेचच आपण कापण्या लाटायला सुरुवात करूया। तर जेवढा आपण चपातीसाठी पिठाचा गोळा काढून घेतो ना, त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा काढून घेऊया। त्याला व्यवस्थित गोल आकार देऊन घेऊया। अशा पद्धतीने। आणि आता याला आपण लाटून घेऊया, पोळीपाट घेऊया। यावर हा पिठाचा गोळा ठेवूया। थोडंसं कोरडं पीठ शिंपडून घेते आणि याची एक जाडसर पोळी लाटून घेते। कापण्या जर का तुम्हाला थोड्या मऊ खुसखुशीत हव्या असतील तर पोळी थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची, म्हणजे जेवढी आपण भाकरीची साईज ठेवतो ना त्या साईजची पोळी लाटून घ्यायची। आणि कापण्या जर का तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर पोळी थोडीशी पातळ लाटून घ्यायची। पण मी कापण्या छान मऊ खुसखुशीत बनवणार आहे, त्यामुळे ही पोळी थोडीशी जाडसरच लाटून घेणार आहे। अगदीच गरज वाटली तरच कोरडं पीठ शिंपडून पोळी लाटून घ्या। आता थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर यावर खसखस टाकूया। लाटण्याने याला फिरून व्यवस्थित सेट करून घेऊया। आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने पण खसखस लावून घेऊया। आता पुन्हा यावर लाटणं फिरून ही खसखस पिठावर व्यवस्थित सेट करून घेऊया। तर पहा इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता कापण्या कट करून घेऊया। तर सुरुवातीला
कडा कट करून घेऊया, म्हणजे मग कापण्यांना व्यवस्थित आकार देता येईल। सुरुवातीला उभा कट करून घेऊया। त्यानंतर पोलपाट थोडंसं फिरून घेऊया आणि आडव्या कापण्या कापून घेऊया। आता या कापण्या मी काढून घेते। तर पहा, साधारण एवढी साईज मी कापण्यांची ठेवलेली आहे। जशी आपण भाकरीची साईज ठेवतो ना, त्याच पद्धतीने थोडीशी जाड कापणी कापून घेतलेली आहे। तर पहा, इथे मी सर्व कापण्या प्लेटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या कापण्या लाटून कापून घेते। तर पहा, इथे मी सर्व कापण्या परातीमध्येच काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एवढ्या साईजच्या कापण्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। जशी आपण भाकरीची जाडी ठेवतो ना, त्याच पद्धतीने या कापण्या सुद्धा लाटून घेतलेल्या आहेत आणि आता या कापण्या आपण तेलामध्ये तळून घेऊया। इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, कारण हा गूळ घालून केलेला पदार्थ आहे, तर पदार्थ लगेचच गडद रंगावर येऊ शकतो। त्यामुळे खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, मध्यम आचेवर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण कापण्या सोडूया। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे। खूप मोठ्या आचेवर कापण्या तळून घ्यायच्या नाही। आता या थोड्याशा सेट झाल्या की मग यांना मोकळ्या करून घेऊया। आणि झाऱ्याने या कापण्या सतत असं हलवत राहायचं, म्हणजे मग ते सगळीकडून व्यवस्थित तळल्या जातात। खूप गडद रंगावर पण कापण्या तळू नका, कारण या कापण्या तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा आतल्या आत यांची तळण्याची प्रोसेस चालूच राहते। आता या कापण्या झाऱ्याने अशा थोड्याशा खालीवर करून घेऊया आणि व्यवस्थित तळून घेऊया। तर पहा, दोन्ही बाजूने कापण्यांना छान रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त। आता या आपण काढून घेऊया। चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा असं तेल आहे ते खाली निथळलं जाईल। मस्त। आणि आता अशाच पद्धतीने सर्व कापण्या आपण तळून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा। दुसरी बॅच तळत असताना आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा व्यवस्थित अंदाज येतो। आता काही सेकंदांनी या कापण्या आपण सुट्ट्या करून घेऊया आणि झाऱ्याने सतत हलवून घेऊया, म्हणजे मग त्या सगळीकडून व्यवस्थित तळल्या जातील। चला तर आता अशाच पद्धतीने सर्व कापण्या मी तळून घेते। तर इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या छान खमंग खुसखुशीत कापण्या बनवून तयार आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी या कापण्या बनवून तयार झाल्या आहेत। रंग सुरेख आलेला आहे कापण्यांना। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत कापण्या नक्की करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।